चांगलं खरपूसाने पोटभर जेवण झालं बघा. सरकार अरे तुमच्या हाताला लय सवय बघा. कारभारी लय गुळाचं बोलून हरभऱ्याच्या झाडावर नका चढू, तंगड बिंगड मोडत. त्याच्यापेक्षा सकाळचं जे गुराळ बाकी आहे ना ते चावळा. ते तज्ञ म्हणाले आपल्या जमिनीतून सतत उपसा झालाय, त्यामुळं बरेच घटक कमी झाले. त्याचं पूर्ण भरण आपण न केल्यामुळं पिकाचं कुपोषणचं संकट आलंय आपल्यावर. जसं एखाद्या गरोदर बाईच्या पोटात वाढलेल्या बाळाचं पोषण मातेमुळे होतं, त्यामुळं त्या मातेला आहारात सगळे पोषण घटक घ्यावे लागतात. तर मातेच्या शरीरातून ते घटक ओढले जाऊन मातेचं आणि बाळाचं कुपोषण होतं, आणि मग असं कुपोषित बालक काही ना काही व्यंग्य घेऊन जन्माला येतं. त्यामुळं मातेला गंभीर समस्येला तोंड द्यावं लागतं. त्याप्रमाणे पिकाची आई म्हणजे जमीन असते. मग मातीत जर कमतरता असेल तर पिकाचं पोषण कसं होणार? याच्या सर्वात महत्वाची धोक्याची घंटा म्हणजे हे बऱ्याच शेतकऱ्याला माहिती नाही, माझ्या जमिनीत काय कमी आहे आणि काय जास्त आहे. अहो तसं परीक्षणच तिने कधी केलेलं नसतं. अहो मग त्यांना आजार काय ते कळणार कसं? अहो त्यांनी आणखी एक उदाहरण दिलंय. आणि समजा शत्रू लपलाय आणि तिथं पण अंधार आहे, अशा शत्रूला मारायचं असलं आणि एखाद्याने बेधुंद गोळीबार केला, किती ठार झाले आणि किती फरार झाले हेच कळत नाही ना, कारण ते कुठलंही ठोस काम माहिती विना होते. हे जर अंदाजपंच झाले असेल तर झाकली मूठ 1.25 लाखाची. अहो हे शेतकरी माला तयारच नाही, त्याच्या जमिनीतच काही दोष तयार झाले. तिची जमीन त्याला कायमच चांगली वाटते. हो ते म्हणाले माणूस स्वतःचीच टेस्टिंग करीत नाही, जमिनीची कधी करणार? त्याला भीती वाटते, त्याला जर एखादा आधार झाला त्याच्यापेक्षा तो आज्ञानामध्ये सुखी असतो. अहो मग तो जमिनीचं टेस्टिंग कधी करणार? कारभारी आपण पण त्यातलेच आहे ना, आपण तर कधीच का मातीची तपासणी केली नाही. बरं मला एक सांगा, त्यांच्या सांगण्यानुसार आपल्या मातीमध्ये काय काय घटक कमी आहे बरं? आता ती चर्चा आपण नंतर करू. आता मी ना गाईला चारा टाकून आलो. महाधन